तर मसाजोग गावकऱ्यांचं एक शिष्टमंडळ अजित पवारांची भेट घेणार आहे। जेलमध्ये घडलेल्या प्रकाराची माहिती अजित पवारांना देणार अशी माहिती धनंजय देशमुख यांनी दिली आहे। जेलमधील सीसीटीव्ही फुटेजची सुद्धा मागणी करणार असल्याचं देशमुखांनी म्हटलंय। मयत महिलेचा या प्रकरणामध्ये काही रोल आहे का हे तपास यंत्रणांनी सांगावं, तिचा मृत्यूचा सुद्धा तपास केला जावा असंही त्यांचं म्हणणं आहे। मसाजोगच्या गावकऱ्यांचं शिष्टमंडळ अजित पवारांची भेट घेणार आहे। जिल्ह्यामध्ये नेमकं काय सुरू आहे या संदर्भातली माहिती दिली जाईल। पुन्हा एकदा प्रतिनिधी उदय यांच्याशी आपण याबाबत बोलणार आहोत। उदय, नेमकं कोण कोण या शिष्टमंडळामध्ये असणार आहे जे अजित पवारांची भेट घेतील आणि साधारण किती वाजता ही भेट होणार आहे? आपण पुन्हा एकदा उदय यांना संपर्क करूया, पुढचे तपशील घेऊया। मात्र सध्या या सगळ्या प्रकरणावर मृत संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुखांनी प्रतिक्रिया दिलेली, आपण ती बघूया। उपमुख्यमंत्री अजितदादा यांना गावातील शिष्टमंडळ या गोष्टीसाठी भेटणार आहे की जे सध्या ही घटना घडल्यापासून पण या बीड जिल्ह्यामध्ये काय चाललं आहे, जेल प्रशासनात काय चाललं आहे। आता तिथं स्वतः अनुभव घेतलेले जर कैदी हे शिफ्ट केले जातात आणि ते शिफ्ट करत असताना ते म्हणतायत की CCTV चेक करा, कोणी कोणाला मारलं त्याच्यानंतर कळेल, किंवा तिथं अवकजावकला ज्यावेळेस दिलेलं आहे की CCTV फुटेजचा अहवाल द्या म्हणून, तर तो कुठल्याही प्रकारे दिला गेला नाही। किंवा तिथं जे नवीन आरोपी जाते त्यांना शिफ्ट करतायत, पण जे या खुनातले आरोपी आहेत, जे अपहरणातले आरोपी आहेत, जे खंडणीतले आरोपी आहेत हे तिथंच आहेत। मग यांना का शिफ्ट केलं जात नाही? यांना पण शिफ्ट केलं गेलं पाहिजे। आणि या सगळ्या गोष्टीचा जो जबाब आहे किंवा या गोष्टीचं जे काय स्पष्टीकरण आहे ते विचारण्यासाठी उद्या अजितदादा पवार यांना बीड येथे हे शिष्टमंडळ भेटणार आहे।